आज गुरुवार मूग घेतले थोडे धुतले ते आणि एका कपड्यावर वाळत घातले. जसे साधारण वाळले तशी कढई ठेवले गॅसवर आणि ते भाजून घेतले. छान असे खरपूस होईपर्यंत भाजले ते, कलर चेंज होईपर्यंत. नंतर ते खरे जात्यात घालून ते भरडूचे असते, त्याचे 2 भाग करूचे असते. माझ्याकडे काही जाता नाही, मग मी ते मिक्सरला घातले आणि थोडेसे मिक्सरला फिरून घेतलं. मग परत कढई ठेवलं, 1 चमचा तूप घातलं आणि ती भरड केलेली ती भाजून घेतली परत तुपात. आणि मग गरम पाणी घातले आणि शिजत ठेवलं. मग एका मिक्सरच्या भांड्यात खोबरं घेतलं, हळद, 2 वेलदोडे आणि थोडा जिरा असं घेऊन मग त्या मिक्सरला लावलं. जशी कणी शिजली तसं ते मिक्सरचं वाटप ओतलं. मग 2-3 चमचे गूळ घातलं, गुळाची पावडर होती माझ्याकडे. थोडंसं अगदी मीठ घातलं आणि जसं आपणा जाड पातळ हवं तसं खाण्यासारखं केलं. छान झाला. तुम्ही करा. माझं व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि शेअर करा.